₹10 चिप्सचं पाकिट फोडताच असं 8 वर्षांच्या मुलाने डोळा गमावला. पालकांनो, काय घडलं आत्ताच पहा. हातातील कामे बाजूला करा, कारण हे ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. मुलांच्या हातात हे देण्याआधी 100 वेळा विचार कराल. संध्याकाळची वेळ होती. घरात रोजच्या सारखंच वातावरण. कुठेही गोंधळ नाही, कुठेही भांडण नाही, कुठेही संशयास्पद काहीही नाही. एक साधं सामान्य घर आणि त्या घरात एक लहान मुलगा, ज्याचं आयुष्य अजून नीट सुरूही झालेलं नव्हतं. शाळा, ट्युशन, अभ्यास, खेळ आणि मग संध्याकाळी काहीतरी खाण्याचा हट्ट. हे दृश्य प्रत्येक घरात रोजच दिसतं. त्या दिवशीही काही वेगळं नव्हतं. मुलगा ट्युशनवरून घरी परतला, दप्तर ठेवून हातपाय धुतले. भूक लागलेली होती. आई घरातच होती. स्वयंपाक सुरू होता. गॅस पेटलेला होता. रोजचीच घाई. आईने त्याला काही पैसे दिले होते. बाहेर दुकान अगदी जवळच होतं. लवकर ये एवढंच सांगितलं. तो बाहेर गेला. काही मिनिटात परत आला. हातात एक लहानसं पाकिट, ₹10चं, रंगीत, चमकदार, लहान मुलांना आकर्षित करणारं. घरात शांतता होती. कुणालाही कल्पना नव्हती की काही मिनिटात या घरात असं काही घडणार आहे जे या कुटुंबाच्या आयुष्याला कायमचं बदलवून टाकणार आहे. आई स्वयंपाकात गुंतलेली होती. गॅसवर भांडी ठेवलेली होती पाणी आणण्यासाठी. त्या क्षणभर बाहेर गेल्या. तोच क्षण, तोच वेळ, तोच काही सेकंदांचा अवधी. मुलगा स्वयंपाकघराच्या आसपासच होता. हातात ते पॅकेट होतं. तो ते उघडणार होता नेहमीसारखंच. पण पुढच्या क्षणी जे घडलं ते कुणालाही स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल. एक मोठा आवाज झाला. घर हादरलं, जणू काहीतरी फुटल्यासारखं. क्षणभर काहीच समजलं नाही. मग एक आक्रोश, भेदक, हृदय पिळवटून टाकणारा. आई धावत स्वयंपाकघरात पोहोचली आणि समोरचं दृश्य पाहून त्यांचे हातपाय थरथर कापू लागले. रक्त, खूप रक्त आणि जमिनीवर पडलेला आपला लहानसा मुलगा. काय झालं होतं, कसं झालं होतं, काहीच कळत नव्हतं. शेजारी धावून आले. नातेवाईकांना बोलावलं. क्षणाचाही विलंब न करता मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तपास सुरू केला. आईबाबा बाहेर प्रार्थना करत उभे होते. मुलगा वाचेल ना, हा एकच प्रश्न. पण काही मिनिटांनी डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून सगळे सुन्न झाले. जखम फार गंभीर होती. चेहऱ्यावर थेट परिणाम झालेला होता आणि त्यात सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे मुलाच्या एका डोळ्याचं मोठं नुकसान झालं होतं. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, हा डोळा आता वाचणार नाही. 8 वर्षांचा मुलगा, ज्याने अजून नीट जग पाहिलंच नव्हतं, ज्याच्या डोळ्यात अजून स्वप्न होती, तो आयुष्यभर एका डोळ्यानेच पाहणार होता. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आई स्वतःलाच दोष देत होती. मी त्या क्षणी स्वयंपाकघर सोडलं नसतं तर. पण वेळ परत येत नाही. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत होता, इतकं भयंकर नेमकं कसं काय घडलं. पोलिसांनी तपास सुरू केला. घरातील प्रत्येक गोष्ट तपासली. गॅस, भांडी, स्वयंपाकघर. पण मग समोर आलं ते कारण ज्याने सगळ्यांनाच हादरवून टाकलं. हा स्फोट कुठल्या सिलेंडरचा नव्हता, कुठल्या इलेक्ट्रिक उपकरणाचा नव्हता, कुठल्या रसायनाचा नव्हता. हा स्फोट झाला होता एका ₹10च्या चिप्सच्या पाकिटाचा. होय, जे पाकिट रोज हजारो मुलं खातात, जे पालक सहजपणे हातात देतात, जे सुरक्षित समजलं जातं, तेच पाकिट आगीच्या संपर्कात येताच बॉम्बसारखं फुटलं. पाकिटात अडकलेली हवा, वापरलेलं साहित्य आणि आगीचा थेट संपर्क यामुळे अचानक प्रचंड दाब तयार झाला आणि क्षणात स्फोट झाला. त्या स्फोटाचा थेट फटका मुलाच्या चेहऱ्यावर बसला. आईचा संतप्त सवाल आहे की मुलांसाठी बनवलेली उत्पादने इतकी धोकादायक कशी असू शकतात. या घटनेनंतर कुटुंबियांनी चिप्स बनवणाऱ्या कंपनीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पाकिटाचा दर्जा, वापरलेलं साहित्य आणि ही दुर्घटना टाळता आली असती का, याची सखोल चौकशी सुरू आहे. ही घटना फक्त एका घरापुरती नाही, हा इशारा आहे प्रत्येक पालकांसाठी. स्वयंपाकघरात आगीजवळ अशा वस्तू मुलांच्या हातात देताना एक क्षण विचार करण्याचा, कारण ₹10चं चिप्सचं पाकिट एखाद्या मुलाचं आयुष्य कायमचं बदलवू शकतं.